नमस्कार मित्रांनो, मी ओंकार मी सुभाष पवार आपल्या सर्वांचे स्वागत होतो त्याच मराठी चॅनलवरती. मित्र ज्याचं नाव फक्त भटकंती. मित्र आज भांबेड राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत संपन्न होत आहे आणि या शर्यतीसाठी आलेल्या संपूर्ण घाटी राज्यस्तरीय बैलजोड्या मित्र कशा प्रकारे पळणार आहेत हे तुम्हाला आज दाखवतो. कडक कडक मित्र गाडीचा ड्रायव्हर आहे झिंगू ड्रायव्हर. ही गाडी आता काढल्या नाही गाडी गेली फुकट. गाडी गेली फुकट. गाडी गेली फुकट. हा बरोबर, गाडी गेली फुकट.
किती आहेत आपण बैल बुजरे सतर्क बाबा इकडे तरी पण वाढ आहे त्याला वाढ आहे तो लक्षात घ्या त्यामुळे सुंदर अशा मैदानात आपण सुंदर संपन्न करा सुंदर अशी गाडी सुंदर असा साथ देतो सूर्या अतिशय सुंदर प्रेक्षकांसाठी नाहीये त्याला खाली या सगळे सगळे खाली या संयोजक बाकीच्यांना सगळ्यांना खाली घ्या आता मात्र प्रेक्षक वर्गाला थोडी सरी चपराक मिळाली कारण बैला अंगावरती गेल्यानंतर माझा अरे बाबा तुम्हाला काय सांगायचं आम्ही जरा बाजूला व्हा ना व्हा किती सांगायचं तुम्हाला सगळं बाजूला व्हा विनंती प्रेक्षक वर्ग आपले सहकार्य करायचं मलकापूरला गोल मैदान झालं होतं त्या मैदानात गुलालासाठी पात्र होणार ठरला होता असा नंद्या पावसाळा जसा गेला तसा आला पाहिजे सुंदर असे शेतीचा गोंडा मात्र उजवीच्या वरती गेला नंबर सोबत नंबर नारायण मंदिर मात्र ड्रायव्हरला सुद्धा चष्म्यात मिळाली साज निघाला आणि छोटी अशी कमाल चालू झाली कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही परेशानी आवर्जून बैलगाडी मालकांच्या साठी घेतलं येणारे पारदर्शक मैदान म्हणून ज्या मैदानात बघितलं जातं याच मैदानाचा सुंदर असा नानिशकरांचा 1:41.85 आणि खरोखर ड्रायव्हरचा चालक पण आता कमी येणार आहे सुंदर असा घरचा साज बाबेरकरांचा कांबळे बंधूंचा परतीच्या प्रवासाला अतिशय सुंदर असा पावसकरांचा फेरा निघाला मात्र असा
भांबेडकरांचा बैलगाड्यांचा जंगी सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। याच मैदानासाठी हजारो प्रेक्षक वर्गाने आपली या ठिकाणी मांदी आली आणि याच ठिकाणी याच क्षण चित्र टिपण्यासाठी आपण सज्ज झाला। एकूण 94 बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित झाले आणि निसर्गाला नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीतले एक सुंदर असं मैदान पाहण्यासाठी मुंबईकरांची सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाली। तसेच या ठिकाणी उद्या सकाळी या ठिकाणी या गावची यात्रा देखील आणि या ठिकाणी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम देखील होणार आहे। आपण या ठिकाणी 11 वाजता उपस्थित राहा आणि संध्याकाळी ती कोल्हापूरकरांचा भव्य आणि दिव्य असा ऑर्केस्ट्राचा एक मनोरंजनाचा कार्यक्रम देखील आयोजित आहे। तरी फक्त कोणशीतील आणि शौकीनांसाठी विनंती आहे 11 वाजता आपण वाकुड भागाच्या खेळासाठी उपस्थित राहायला तरी चालेल। पुन्हा एकदा त्या जोशात त्या शिस्तीची नौकऱ्यासाठी निघाला उजवीला नंतर डावीला सगळ्या अतिशय सुंदर अशी तास गेला। धीराज मगर हे प्रेक्षक वर्ग हे वाकुड बघा जरा मागे सरकना। अरे जरा बाजूला व्हा ना। खरोखरच जसा गेला तसाच येण्याचा अतिशय सुंदर असा प्रयत्न आहे। मात्र मलकाजी पाटलांचा शेवटच्या क्षणापर्यंत कस बनवला। कुणाला कोण कमी नाही, कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही। 45 बैलगाडी मध्ये 1 नंबर वरती आतापर्यंत विराजमान झाला असा मलकाजी पाटलांचा घरचा साथ पळाला। तुम्ही पब्लिक लोक पाठवून द्यायचं बैलगाड्या पास करू हा। बाहेर आणू नका गाडी बाबा लक्षात घ्या। अतिशय सुंदर अशी तासपट आहे। खरोखर डोळ्याचं पारणं फिटणारा असं भादर केसरी केली असा शंभू गाडी आलेली आहे। चला बाजूला व्हा सगळ्यांनी बाजूला व्हा। खरोखर अतिशय सुंदर असा कमाल झाला। कोणाला कोण कमी नाही, अतिशय सुंदर अतिशय समर्थ सासपट अतिशय सुंदर अशी निघाले आणि मानाचं मैदान म्हणून भांडेर केसरी मैदान प्रसिद्ध झाला। तेच आज मैदान महालक्ष्मी देवाच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होता। हाय किताब 2024च्या पुण्याच्या सुरुवात होणार अशा राजा एकटा नाही पण राजा त्याच्या बाजू सिद्धूच्या बाजूला मी राव काय आई जवरा पिस्तूल लागलाय। आता कमी पडला, आता कमी पडला। तर मित्रो अशा प्रकारे आज भांबेड राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत संपन्न झाली आणि एक निर्विवाद वर्चस्व म्हणता येईल। एक जबरदस्त शिस्तबद्ध कोकणातील पहिलं बैलगाडीचं मैदान संपन्न झालं। जबरदस्त असं मित्र आपण पाहिलं असेल कशा प्रकारे बैल पळाली आणि कशा प्रकारे त्यांचा स्पीड होता आणि कशा प्रकारे मित्र नवनवीन आपले जाकी बघितले। तर मित्रो असेच चॅनलवर ते व्हिडिओ बघत राहा। पुन्हा एकदा काळजी घेतो।